हा, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. केले का चालू? बघा काय बघितलं रे, कालच्या लेक्चरला बरेचसे ॲब्सेंट होते, त्यांनी लक्ष द्यायचंय. काल आम्ही थोडस अर्थ सॅटेलाइट संदर्भात चर्चा केली. सॅटेलाइट म्हणजे बॉडी विच इज रिव्हॉल्विंग राउंड द प्लॅनेट is called satellite of that planet. For example, moon is revolving around the earth. म्हणजेच मून हा अर्थचा सॅटेलाइट आहे. मग आता मूनचा विचार केला तर अजून आणखी अशा बॉडीज या अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होत असतात आहेत. काही मॅनमेड आहेत. त्या मॅनमेड बॉडीज सॅटेलाइटच्या स्वरूपात या अर्थ भोवती रिव्हॉल्व होतात. मग सॅटेलाइटचे दोन टाईप पाडले आपण, एक नॅचरल सॅटेलाइट आणि आर्टिफिशियल सॅटेलाइट. हा, त्यानंतर आपण तीन टाईप पडले सॅटेलाइटचे. कोणकोणते रे? इक्वेटोरियल. हा, इक्वेटोरियल सॅटेलाइट. त्यानंतर दुसरा पोलार सॅटेलाइट आणि तिसरा इन्क्लाइंड सॅटेलाइट. बरोबर. त्यानंतर इक्वेटोरियल सॅटेलाइटचे अजून एक तीन नावं आपण त्याच्या काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक वरून घेतलेले आहेत. काय काय? कम्युनिकेशन सॅटेलाइट, जिओस्टेशनरी सॅटेलाइट आणि जिओसिंक्रोनस. बरोबर. कम्युनिकेशन सॅटेलाइट, जिओसिंक्रोनस सॅटेलाइट आणि जिओस्टेशनरी सॅटेलाइट असे तीन नावं आपण घेतो. त्याचबरोबर त्याची हाईट, त्याचबरोबर त्याचा एक्झिस्टन्स आणि त्याचे असणारे युजेस, अशा पद्धतीने आपण ते आर्टिकल बघितलं. त्यानंतर पोलार सॅटेलाइट बघितलं, त्याचे युजेस बघितले, त्याची हाईट बघितली, त्याचे असणारे सर्क्युलेशन्स किती होतात दिवसामध्ये. 24 तासामध्ये जवळजवळ 15 ते 16 सर्क्युलेशन होतात आणि एका सर्क्युलेशनसाठी लागणारा पिरियड हा जवळजवळ 84.6 म्हणजेच 85 मिनिट एवढा असतो. त्यानंतर आपण एक आर्टिकल बघितलं बघा, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. मग व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट? सॅटेलाइट इज लिफ्टेड अप फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ and it is received at the desired height. This process is called projection of satellite. आणि मग त्यासाठी एक व्हेइकल वापरलं जातं, रॉकेट. ते कशा स्वरूपात असतं काल आपण डायग्राम काढून बघितलं. आणि त्यामध्ये असणारा फ्यूल टँक, त्यामध्ये कंबशन चेंबर, त्यामध्ये इग्निशन स्विच, त्याला अटॅच असणारा नोझल, नोझलमध्ये असणारे ओरिफिसेस असणारा शेप, हे सगळं लक्षात ठेवलं का रे बाळांनो? कारण पुस्तकामध्ये नाही ते, बरं का. आणि मग कमीत कमी अगदी हायर हाईटला म्हणजेच जिओ स्टेशनरी सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट सारखी सॅटेलाइट आपल्याला जर लँड करायचे असतील तर आपल्याला मिनिमम 2 स्टेज रॉकेट लागतं. आणि या रॉकेटचा पहिला स्टेज एका डिझायर्ड हाईट पर्यंत, तिथून पुढे सेकंड स्टेज, आणि सेकंड स्टेज फक्त हाईटला नेत नाही, त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देण्यासाठी सुद्धा सेकंड स्टेजला उपयोग होतो. आणि मग हॉरिझॉन्टली त्याला मूव्ह केलं की पुन्हा टीप उघडते. टीप उघडले की ते सॅटेलाइट रिमूव्ह होतं, त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी मिळते आणि मग पुन्हा ती स्टेज डिटॅच होऊन जाते आणि मग सॅटेलाइट फिरण्यासाठी मोकळा असतो. आता हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असताना आपण प्रोव्हाइड केलेली जी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे, ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर वेगवेगळ्या व्हॅल्यूचे असेल तर ते सॅटेलाइट वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक घेतो. याचा एक मुद्दा आपण बघितला. 5 केसेस बघितल्या त्यातल्या. बघा, कालचे जे नव्हते त्यांच्यासाठी थोडंसं रिपीट करतोय. 5 केसेस आपण बघितल्या. काय 5 केसेस बघितल्या बघा. समजा ही अर्थ आहे, बघा ही अर्थ आहे, हा अर्थचा सेंटर. या ठिकाणी या हाईटला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी दिली VH. ही हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी जर एका क्रिटिकल व्हेलॉसिटी एवढी असेल, बघा क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच त्याची डेफिनेशन पुन्हा याच्यावरूनच केली आपण.
velocity, horizontal, minimum horizontal velocity given to the satellite so that it moves in the circular orbit. कमीत कमी वेलॉसिटी आपण हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपण त्या सॅटेलाइटला देतो की जेणेकरून ते सॅटेलाइट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरेल. त्या हॉरिझॉन्टल वेलॉसिटीला आपण म्हणतो क्रिटिकल वेलॉसिटी. कसली वेलॉसिटी म्हणतो? क्रिटिकल वेलॉसिटी. आता ही दिलेली वेलॉसिटी जर क्रिटिकल एवढी असेल तर तो सर्क्युलर ऑर्बिट घेतो, लक्षात घ्या, आणि ऑर्बिट मध्ये फिरत राहतो, पडत नाही तो. अशा पद्धतीनं इफ VH is equal to VC, critical velocity, it remains in the circular orbit and revolving continuously. बघा आता हॉरिझॉन्टल वेलॉसिटी क्रिटिकल पेक्षा कमी असेल, सेकंड बघा, हे फर्स्ट सांगतो आता, त्यानंतर सेकंड, जर ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी जर क्रिटिकल पेक्षा लेस असेल तर तो पॅराबोलिक मोशन घेतो. पण तो पॅराबोला कसा असतो, याला म्हणायचं पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, पी म्हणतो मी त्याला. ज्या ठिकाणी सॅटेलाइट तुम्ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी देऊन प्रोजेक्ट केले त्या पॉइंटला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणायचं. हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा त्या इलिप्टिकल ऑर्बिटचा अपोगी पॉइंट असतो. म्हणजे पेरिगी पॉइंट आला एन्व्हायरमेंट मध्येच, अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये झाला. बघा हे बघा, अशा पद्धतीने हे झालं बघा इलिप्टिकल ऑर्बिट. मग त्याचा अपोगी पॉइंट आहे, सॉरी पेरिगी पॉइंट आहे, पेरिगी अपोगी पॉइंट झाला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, पण पेरिगी पॉइंट आला अर्थच्या एन्व्हायरमेंट मध्ये. आणि त्यामुळं अर्थच्या एकदा जवळ हे सॅटेलाइट आलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं तो अर्थच्या सरफेसवर येऊन फॉल होऊ शकतो. म्हणजे या ऑर्बिट मध्ये तो फिरू शकत नाही कधी, इफ VH इज लेस दॅन VC, हे लक्षात घ्या. त्यानंतर जर हा VH V पेक्षा कमी, म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा कमी आणि या क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असेल तरी सो इलिप्टिकल ऑर्बिटच घेतो. पण ते इलिप्टिकल ऑर्बिट कसं असतं बघा, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज द पेरिगी पॉइंट अँड अपोगी पॉइंट इज अवे फ्रॉम द अर्थ सरफेस. हे बघा अशा पद्धतीचा इलिप्टिकल ऑर्बिट घेत होतो. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज पेरिगी पॉइंट अँड दिस इज द अपोगी पॉइंट. आणि मग इन दिस केस also that satellite can remains in the orbit continuously revolving, राहू शकतो. आता हे कधी, if your VC is less than VH is less than V, म्हणजे provided horizontal velocity by the last stage of the rocket to the satellite is just greater than the critical velocity and less than the escape velocity. आता समजा ही वेलॉसिटी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी VH ही एस्केप वेलॉसिटी असेल, एस्केप वेलॉसिटी एवढा असेल तर अशा पद्धतीचा पॅराबोलिक ऑर्बिट तो घेतो. पण त्या ऑर्बिट मध्ये तो राहत नाही, तो एस्केप होऊन जातो. त्या ऑर्बिट मध्ये राहत नाही, इट एस्केप आउट फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. पण काही अंशी तो अशा पद्धतीने घेतो आणि मग एस्केप होऊन जातो. काही अंशी हा ट्रॅक घेतो आणि तो एस्केप होऊन जातो. आता हे कधी, इफ युअर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. नाव if that horizontal velocity is greater than escape velocity, at that time hyperbolic path, बघा हा हायपरबोलिक पाथ म्हणायचा याला. आणि मग कधी, if VH is greater than VE, हाय पॅराबोला रे थोडक्यात, हायपरबोलिक पाथ, and it start to escape out from the earth's gravitational influence from the point of projection. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासूनच तो एस्केप व्हायला सुरुवात होते. पॅराबोलिक पाथ सारखा तो थोडासा त्यात राहत नाही. हे परत एकदा सांगण्याचं कारण म्हणजे ह्याच्यावर कायम क्वेश्चन असतो बरं का 11वीला, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी बघितली. या क्रिटिकल व्हेलॉसिटीचे दोन इक्वेशन्स आपण दोन फॉर्म मध्ये क्रिटिकल व्हेलॉसिटी एक्सप्रेस केली. सांगताय का? देशमुख सांगतोय का रे बाळा? आहे का देशमुख? नाही.
दिग्विजय, दिग्विजय आहे का? कुठे गेला? बर, आता बघा काय रे, हा बोला. रूट gm upon r. बरोबर. क्रिटिकल वेलोसिटी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ gm अपॉन r स्मॉल r. म्हणजेच VC इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ gm अपॉन r प्लस h. बरोबर, हा एक फॉर्म झाला. त्यानंतर दुसरा एक फॉर्म आपण एक्सप्रेस केला बघा. GH VC इक्वल टू in square root स्क्वेअर रूट ऑफ GH into R plus H. बरोबर बरोबर. स्मॉल GH त्या हाईटचा GH घ्यायचा बरं का. इथला ज्या हाईटला तुम्ही सॅटेलाइट रिव्हॉल्व करताय त्या हाईटचा GH घ्यायचा आहे, म्हणजे तिथला G घ्यायचा आहे. बर ठीक आहे. आणि इफ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस, व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस, VC इक्वल टू H टेन्स टू 0 आणि GH टेन्स टू G. बघा व्हेरी नियर टू अर्थ सरफेस म्हटलं की H टेन्स टू 0 आणि GH टेन्स टू G. आपला 9.8. आणि मग क्रिटिकल वेलोसिटी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GR. त्या पद्धतीने अजून एक फॉर्म बघितला आपण. मग कधी कधी असं विचारतात बरं का 2 मार्क साठी, give the relation between escape velocity and critical velocity of the satellite. बघा इथपर्यंत काय शंका आहे का रे? तुम्हाला काल वाचायला मी सांगितलेलं होतं, काय शंका आहे का तुम्हाला? नाही ना? ओके. बघा आता रिलेशन बिटवीन escape velocity and critical velocity and escape velocity. असं एक 2 मार्काला विचारतात बरं का, 11वीला प्रश्न विचारतात, एखादं टाकू शकतो. मग काय करायचं बघा, त्यासाठी आपण पहिल्यांदा एस्केप वेलोसिटी घेऊ. अर्थच्या सरफेस वरून एखादी बॉडी आपण अशा पद्धतीनं अपवर्ड डायरेक्शन मध्ये प्रोजेक्ट करायची की जेणेकरून ती बॉडी अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर गेली पाहिजे. त्या मिनिमम व्हेलॉसिटीला, आपण दिलेल्या मिनिमम व्हेलॉसिटीला एस्केप वेलोसिटी म्हणायचं. मग अर्थच्या सरफेसवर किती असते रे एस्केप वेलोसिटी? फॉर्म्युला पाहिजे मला. बघा एस्केप वेलोसिटी स्क्वेअर रूट ऑफ ट्वाइस gm अपॉन r. बरोबर. मग त्याच ठिकाणी आपल्याला क्रिटिकल वेलोसिटी पण बघायची आहे. मग यातला √2 काढतो बाजूला, राहिलं काय? √gm अपॉन r. ह्याचा अर्थ असा होतो, इफ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस at that time, this is the critical velocity, so it is equal to √2 into VC. So V is equal to √2 times VC. अशा पद्धतीनं हे रिलेशन बघा. 3 स्टेपला 2 मार्क्स असतात, आलं लक्षात. पण मध्ये मध्ये लिहायचं असतं बरं का. एस्केप वेलोसिटी, त्यानंतर ही क्रिटिकल वेलोसिटी, असं लिहायचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं हा एक क्वेश्चन विचारला जातो. मला वाटतंय आपण इथपर्यंत आलो का रे? बरोबर का? हो. इथपर्यंत आलेलो आहे. आता बघायचं आहे आपल्याला पुढचं आर्टिकल, वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. weightlessness in a satellite. बघा आता वर्ड काय वापरला आहे त्याने, वेटलेसनेस. वेटलेस म्हणजे त्याला मराठीत आपण म्हणू शकतो वजन रहितपणा, म्हणजे वजन नसणं.
हा वेट नसणं आणि नेस म्हणजे असं वाटणं, म्हणजे वजन असताना असेल का असेल पण त्याचा इफेक्ट आपल्याला दिसत नाही, त्याला म्हणायचं वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. आता सॅटेलाइट मध्ये गेल्यानंतरचा हा विषय आहे. पण पहिल्यांदा एक एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या बुक मध्ये दिलेलंच मला एक्सप्लेन करावंसं वाटतंय, ते म्हणजे लिफ्टचं एक्झाम्पल. बघा, जर एखादी लिफ्ट मध्ये तुम्ही आहात, लक्षात घ्या, आणि ती लिफ्ट जर रेस्टला असेल, बघा ती लिफ्ट जर रेस्टला असेल किंवा कॉन्स्टंट मोशन वर निघालेले असेल, कॉन्स्टंट मोशन कॉन्स्टंट वेलॉसिटीनं वर निघालेले आहे, कॉन्स्टंट वेलॉसिटीनं वर जाते, याचा अर्थ ऍक्सेलरेशन 0, कारण वेलॉसिटी कॉन्स्टंट म्हणजे त्याचा असणारा ऍक्सेलरेशन काय 0. हा, अशा पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही त्या लिफ्टच्या फ्लोअरवर उभा राहिलेला असाल तर तुम्हाला दोन फोर्सेस एक्सपिरियन्स होतील. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन यू म्हणजेच तुमचं वेट. बघा, कुठला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याला FG म्हणतो. किती असतो तो माहित आहे तुम्हाला, mg. तुमचं मास जर m असेल आणि इंटू g एवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुमच्या खालच्या डायरेक्शन मध्ये तुमच्यावर ऍक्ट होत असतो. पण तुम्ही खाली जात नाही त्या फोर्समुळं. का तर त्या लिफ्टचा जो फ्लोअर आहे तो फ्लोअर तुमच्यावर वरच्या डायरेक्शन मध्ये नॉर्मल रिॲक्शन फोर्स, नॉर्मल म्हणजे तुमच्या सिमेट्रीला परपेंडिक्युलर अशा स्वरूपात, म्हणून नॉर्मल म्हणतात. रिॲक्शन फोर्स तो फ्लोअर एक्झर्ट करत असतो तुमच्यावर, आणि तोही अपवर्ड डायरेक्शन मध्ये, हा असतो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि तो नॉर्मल रिॲक्शन, त्याला एन म्हणतो मी, तो नॉर्मल रिॲक्शन फोर्स असतो वरच्या डायरेक्शन मध्ये. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही दोन्ही फोर्सेस स्टेडीली एक्सपिरियन्स करत असता. आणि मग तुमच्यावर असणारा नेट फोर्स किती बघा, नेट फोर्स तुमच्यावर असणारा किती बघा, F इक्वल टू हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg मायनस नॉर्मल रिॲक्शन फोर्स. कारण तुम्ही अजून स्टिक आहात, त्या लिफ्टच्या फ्लोअरशी स्टिक आहात, याचा अर्थ तुमच्यावर काहीतरी इफेक्टिव्ह फोर्स आहे. तो इफेक्टिव्ह फोर्स म्हणजे तुमच्यावर खालच्या डायरेक्शन मध्ये असणारे mg आणि वरच्या डायरेक्शन मध्ये असणारा नॉर्मल रिॲक्शन, या दोघांची सबस्ट्रॅक्शन. इन दिस केस mg इज जस्ट ग्रेटर दॅन नॉर्मल रिॲक्शन, जस्ट ग्रेटर दॅन. एवढा फोर्स तुमच्यावर या खालच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होत असतो, याला इफेक्टिव्ह फोर्स म्हणूया. मग याला म्हणूया न्यूटन, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ काय म्हणू शकतो रे, F इक्वल टू तुमचं मास जर m असेल आणि त्या लिफ्टचं समजा ऍक्सेलरेट झाली, ती लिफ्ट समजा ऍक्सेलरेट झाली, तर या इफेक्टिव्ह फोर्सला आपण टाकू शकतो ma. इफेक्टिव्ह फोर्सला ma टाकू शकतो, नंतर टाकू, आता काय गरज नाही त्याची. बघा, आता अशा पद्धतीनं हे दोन फोर्सेस तुमच्यावर ऍक्ट होत असतात. एक mg म्हणजे तुमचं वेट. अगदी तुम्ही त्या दवाखान्यात असणार वेट बॉक्स जर आणलं आणि तुमच्या पायाखाली जर ठेवलं, तर लिफ्ट स्थिर असताना एवढा फोर्स म्हणजेच तुमचं वेट, तो वेट बॉक्स दाखवतो, तो वेट बॉक्स दाखवत असतो, लक्षात घ्या. आणि तो या दोघांचा इफेक्टिव्ह फोर्स असतो. अशा पद्धतीनं तुमचं रिअल वेट तो दाखवेल. आता याच्यामध्ये आपल्याला एक 3 केसेस बघायचे आहेत. बघा, केस नंबर 1, पहिलीच केस बघतो. कुठली, इफ लिफ्ट इज हॅव्हिंग 0 ऍक्सेलरेशन. बघा, 0 ऍक्सेलरेशन, लिफ्टला ऍक्सेलरेशन 0 आहे, म्हणजेच हा A0 आहे. बघा, ऍक्सेलरेशन 0 म्हणजे 2 केसेस येतात यात. एक तर लिफ्ट स्थिर आहे, मूव्ह होत नाही, आणि दुसरी वर जात असेल किंवा खाली जात पण कॉन्स्टंट वेलॉसिटीने जात असेल, कॉन्स्टंट वेलॉसिटीने. कशा, कॉन्स्टंट वेलॉसिटीमुळे. त्यामुळे ऍक्सेलरेशन 0 लिफ्टचं. टाकूया यामध्ये व्हॅल्यू, आहे बघा, यामध्ये व्हॅल्यू टाकूया. म्हणजेच A0 म्हणजेच F0 इक्वल टू mg मायनस n. आणि या केसमध्ये n ला घेतो इकडं, n इक्वल टू mg
म्हणजे तुमच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा तुमच्या वेट एवढाच असतो आणि मग तो रिअल वेट दाखवत असतो, तुमचं रिअल वेट दाखवत असतो. ही झाली एक केस. आता याची सेकंड केस बघा. सेकंड केस काय दिले? लिफ्ट हॅव्हिंग नेट अपवर्ड ऍक्सेलरेशन. अपवर्ड ऍक्सेलरेशन म्हणजेच AU म्हणतो त्याला. मग आपलं हे इक्वेशन काय झालं बघा, F ची व्हॅल्यू MAU असे टाकतो, म्हणजेच आपलं इक्वेशन झालं MAU. बघा हा फोर्स टाकला मी या ठिकाणी, इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू, आता मात्र ह्या दोघात कोण मोठा हे ठरवलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून दुसऱ्याला सबस्ट्रॅक्ट करता येईल. नॉर्मल रिॲक्शन आणि MG यापैकी कोण मोठा असतो हे सगळ्यात महत्वाचं. बघूया आपण कोण मोठा असतो. लिफ्ट निघालेली आहे अपवर्ड मध्ये, म्हणजे लिफ्टचा ऍक्सेलरेशन अपवर्ड आहे. पण तुम्ही कुठे ऍक्सेलरेट व्हाल रे? वर जाताना तुम्हाला खाली गेल्यासारखं जाणवेल, म्हणजे आपण भार पडल्यासारखं वाटेल का हलकं वाटेल? लिफ्ट वर ऍक्सेलरेट व्हायला सुरुवात झाली म्हणजे तुम्ही कुठं हे होणार आहे, मूव्ह होणार आहे, तुमचा भार पडणार आहे की नाही खाली? खाली. हा हे बघा, ड्रायव्हरनं समजा तुम्ही एसटीत बसलाय, ड्रायव्हरनं गिअर टाकला आणि ऍक्सेलरेट केली बस, की तुम्ही मागास झुकता का नाही? बस ऍक्सेलरेट पुढं आणि तुम्ही झुकता माग. सिडो फोर्स रे, इमॅजिनरी फोर्स. आणि ड्रायव्हरनं ब्रेक दाबला की तुम्ही झुकता पुढं, म्हणजे ड्रायव्हर ब्रेक दाबतो त्यावेळी एसटीचं ऍक्सेलरेशन पाठीमाग, म्हणजे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं, आणि तुम्ही मात्र पुढे झुकतास. मग लिफ्ट निघाले अपवर्ड, तुमच्यावरचा फोर्स खालच्या डायरेक्शन मध्ये, एवढा नॉर्मल रिॲक्शन तुमच्या मगाच्या पेक्षा नॉर्मल रिॲक्शन वरच्या दिशेनं जास्त असेल, लक्षात ठेवा. म्हणजे इन धिस केस मी अगोदर हे लिहितो, नॉर्मल रिॲक्शन इज ग्रेटर दॅन युअर वेट. आणि मग इथं लिहिताना असं लिहितो MAU इक्वल टू नॉर्मल रिॲक्शन मायनस MG. हा इफेक्टिव्ह फोर्स जो असतो तो नॉर्मल रिॲक्शन मोठा असतो यात आणि MG लेस. मग इफेक्टिव्ह फोर्स काढताना नॉर्मल रिॲक्शन मधून आपण MG मायनस केला पाहिजे. कधी? when lift is moving in the upward direction with a certain acceleration. आलं का लक्षात? आलं का? आणि मग नॉर्मल रिॲक्शन हा MG पेक्षा कसा असतो? मोठा असतो. तुमच्या वेट पेक्षा नॉर्मल रिॲक्शन जास्त असतो, कारण तुमचं वेट प्लस लिफ्टच्या वरच्या ऍक्सेलरेशन मुळे तुम्हाला मिळालेलं खालचं ऍक्सेलरेशन. म्हणजेच इथं तुम्ही असं म्हणू शकता नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू MG ला इकडे घेतो, म्हणजेच MAU प्लस MG. एवढा नॉर्मल रिॲक्शन त्या लिफ्टच्या फ्लोअरला तुमच्यावर एक्झर्ट करावा लागतो, ह्या दोघांच्या ऍडिशन एवढा. हे लक्षात घ्या. आता तिसऱ्या केस मधल्या दोन कंडिशन घेऊया. केस नंबर 3 या बाजूला घेतो. केस नंबर 3 काय? इफ लिफ्ट इज मूव्हिंग डाऊनवर्ड किंवा लिफ्ट इज एक्सेलरेटिंग इन द डाऊनवर्ड. डाऊनवर्ड एक्सेलरेशन म्हणतो मी. डाऊनवर्ड एक्सेलरेशन किती? AD म्हणतो त्याला मी, डाऊनवर्ड एक्सेलरेशन AD. एवढ्यानं लिफ्ट खाली निघालेली आहे. आता मग इक्वेशन बघा, MAD इज इक्वल टू, आता इथं काय घ्यायचं? लिफ्ट निघाले खालच्या दिशेनं, तुम्ही कुठे ऍक्सेलरेट होणार आहे? लिफ्टचं ऍक्सेलरेशन खालच्या डायरेक्शन मध्ये, मात्र तुम्ही वरच्या डायरेक्शन. त्या पाळण्यात बसलाय कधी? यात्रेचे उंच पाळणे, खाली येताना कसं वाटतं तुम्हाला? एकदम हलकं झाल्यासारखं. तुमचं वजन त्या टॉयच्या फ्लोअरवर पडते का नाही हे सुद्धा लक्षात येत नाही तुमच्या, पण ते कमी स्पीडनं तुम्ही येत असता. आणि मग इथं असतो नॉर्मल रिॲक्शन इज लेस दॅन, म्हणजेच MG मायनस N इथं असतो. आणि मग नॉर्मल रिॲक्शनला घेतो इकडं, याला टाकतो इकडं, म्हणजेच नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू MAD मायनस MG. ह्याला इकडे घेतलं आणि ह्याला इकडे घेतलंय बरं का, सॉरी, MG मायनस
mg मायनस MAD. हे बघा. आणि मग इथं दिसून येतंय तुम्हाला n इज लेस दॅन mg, कारण mg मधून एवढा त्या लिफ्टचा ऍक्सेलरेशन मुळे असणारा फोर्स तुमच्यावरचा इफेक्टिव्ह फोर्स काढल्यानंतर नॉर्मल रिॲक्शन राहतो. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इज लेस दॅन mg, म्हणजेच mg पेक्षा नॉर्मल रिॲक्शन कमी असतो आणि त्यामुळे तुम्हाला लाइटर इन वेट जाणवत. कारण नॉर्मल रिॲक्शनच तुम्ही जाणवत असता. वेट मोजता म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शनच मोजता. आणि मग हा नॉर्मल रिॲक्शन mg पेक्षा कमी असतो, त्यामुळं तुम्हाला हलकं लाइटर, अगदी तुमचा ते बॅलन्स जर घेतलेला असेल पायाखाली तर तुमचं वेट कमी दाखवलं जातं लिफ्ट खाली येत असताना, कारण तुम्ही वरच्या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होता, लिफ्टचं ऍक्सेलरेशन खालच्या डायरेक्शन मध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का. आता ह्यातली एक दुसरी कंडिशन बघूया. बघा, ह्याला म्हणतो मी कंडिशन ए. आता दुसरी कंडिशन अशी बघायची आहे, फ्री फॉल. त्याला म्हणतो फ्री फॉल. फ्री फॉल, फ्री फॉल कंडिशन. फ्री फॉल म्हणजे समजा लिफ्ट वरून खाली यायला लागले आणि लिफ्टचा तो केबल जो आहे तो रोपच तोडून टाकला. बघा काय होईल. काय होईल म्हणजे डेंजरस काय हे करायचं नाही बरं का, लगेच डोक्यात आणायचं नाही. तुमची लिफ्ट ही खालच्या डायरेक्शन मध्ये जी एवढ्या ऍक्सेलरेशन येत असते, सगळेच येतात, प्रत्येक बॉडी. तुम्हाला माग ह्याच चॅप्टर मध्ये माग बघितलं आपण गॅलिलिओचा एक्सपेरिमेंट. त्या पिकासोच्या मनोऱ्यावरून दोन बॉल सोडले तर एकाच वेळी जमिनीवर, एक मोठा एक छोटा, पण एकाच वेळी जमिनीवर पडले. म्हणजे प्रत्येकाला ऍक्सेलरेशन जी मिळत असतं. फ्रीली फॉल होत असेल तर ती केबल जर तोडली तर ती लिफ्ट, त्या लिफ्ट मध्ये असणार ते वेट बॉक्स, तुम्ही स्वतः जी एवढ्या ऍक्सेलरेशन न खाली येता. म्हणजे या ठिकाणी कंडिशन आहे एडी, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये असणार लिफ्टचं ऍक्सेलरेशन हे जी एवढं असतं. म्हणजेच MAD इक्वल टू mg. दोन्ही बाजूला मी मल्टिप्लाय केलं. मग आता ही व्हॅल्यू इथं टाका, काय होईल बघा बरं. डाऊनवर्ड कंडिशन आपण इथं तयार करून ठेवलेली आहे. नॉर्मल रिॲक्शन इक्वल टू mg मायनस mg म्हणजे किती झाला रे? 0. म्हणजे याचा अर्थ फ्लोअर करून तुमच्यावर कुठलाही नॉर्मल रिॲक्शन नाही, कारण तुमच्याकडून ऍक्शन फोर्सच नाही. तुम्ही आणि लिफ्ट दोघंही जी एवढ्याच ऍक्सेलरेशन खाली येत आहे, म्हणजे तुमचं वेटच पडत नाही त्या फ्लोअरवर. याला म्हणायचं वेटलेसनेस, म्हणजे वजन रहितपणा. वेट वजन, लेस नसणे म्हणजे रहित, नेस म्हणजे पणा म्हणजे असणे, वजन नसल्यासारखं असणे, त्याला म्हणायचं वेटलेसनेस. अशा पद्धतीनं अगदी लिफ्टच पाहिजे असं नाही. तुम्ही एखाद्या उंच बिल्डिंग वर गेला, तिथे एखादं टेबल ठेवलंय त्या टेरेसवर, त्या टेबलावर तुम्ही उभा राहिलाय, वेट बॉक्स खाली धरून बघायचं, तुमचं वेट जाणवतं. आता टेबल तसाच चौघाने धरायचा, जरा बाजूला आणायचा आणि द्यायच सोडून, तुम्हाला द्यायच सोडून. पुन्हा वजन बघायचं तुम्ही. वजन बघायला तुमचे डोळे उघडे राहणार नाहीत, पण समजायचं वजन बघायचं तुम्ही 0 वेट दाखवतं, कारण ते टेबल आणि तुम्ही एकाच ऍक्सेलरेशन येत असता. त्यालाच फ्री फॉल म्हणायचं, फ्री फॉल. आणि मग त्यावेळी तुमचं असणारं वेट हे 0 दाखवलं जातं. या कंडिशनला म्हणायचं वेटलेसनेस किंवा 0 ग्रॅव्हिटी कंडिशन. काय म्हणायचं त्यालाच? 0 ग्रॅव्हिटी कंडिशन. म्हणजे तुमच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टच होत नाही असा जाणीव होते बरं का, तुम्हाला जाणीव होते, हे लक्षात घ्या. याला म्हणायचं वेटलेसनेस. आता आपला हे झालं एक्झाम्पल, हे झालं एक्झाम्पल. तुम्हाला नोट विचारली तर हे काही लिहायचं नाही बरं का, एक्झाम्पल काही लिहित बसायचं नाही. आता याच्यावर प्रॉब्लेम विचारले तर फक्त लक्षात ठेवा. लिफ्टवर विचारले तर एवढी इक्वेशन तेवढी लक्षात ठेवायची बघा. अपवर्ड ऍक्सेलरेशन होत असेल तर n मायनस mg, आणि लिफ्ट जर डाऊनला जात असेल तर mg मायनस n. एवढं तेवढं लक्षात ठेवायचं तुम्ही, कारण प्रॉब्लेम विचारल्यावर तुम्हाला ते सोडवावं लागेल बरं का. अशा पद्धतीनं
हे नाही. पण मग आपला वेटलेसनेस कुठला चाललाय, तर आपला वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट, सॅटेलाइट मधला वेटलेसनेस चाललाय. हे समजलं का रे तुम्हाला? हा, मला पुसायचं आहे म्हणून म्हटलं. हा, आता आपला विषय चाललाय सॅटेलाइट मधला वेटलेसनेस. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या सॅटेलाइट मध्ये गेलेला आहात जे अर्थच्या रिव्हॉल्व होत आहे. बघा, ही अर्थ आहे, या ठिकाणी या हाईटला हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असं समजा, किंवा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये हा रिव्हॉल्व होतोय. त्याला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आपण दिलेली आहे आणि रिव्हॉल्व होतोय. ज्या अर्थी सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हा सॅटेलाइट रिव्हॉल्व होतोय, त्या अर्थी या सॅटेलाइटला, आणि तोही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, UCM मध्ये, UCM, याला दिलेल्या हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. कॉन्स्टंटली कम्युनिकेशन सॅटेलाइट घ्या की रे, कॉन्स्टंटली तो अशा पद्धतीने फिरतोय. म्हणजे याच्यावर एकच ऍक्सेलरेशन आहे. सर्क्युलर मोशन मध्ये 3 ऍक्सेलरेशन असतात. जर ऑर्डिनरी सर्क्युलर मोशन असेल तर, आपण बघितलंय कुठल्या तरी एका चॅप्टर मध्ये, बघितलंय की नाही? मग मला सांगा, 3 पैकी एकच ऍक्सेलरेशन असतं UCM असेल तर, आठवतंय का? बर, ऑर्डिनरी सर्क्युलर मोशन घेतली तर 3 ऍक्सेलरेशन कुठले कुठले असतात रे? टॅन्जेंशियल, बरोबर, एक टॅन्जेंशियल ऍक्सेलरेशन, दुसरं बरोबर सेंट्रीपिटल किंवा रेडियल ऍक्सेलरेशन. आणि अजून अँग्युलर, बरोबर अल्फानं दाखवत होते, अँग्युलर ऍक्सेलरेशन, बरोबर. आणि मग टॅन्जेंशियल ऍक्सेलरेशन काय करतो, तो या वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला बदलतो. हा फक्त वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला बदलतो. तो जर वेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये असेल 80, तर वेलॉसिटी पुढच्या पॉइंटला जास्त असते. आणि तो जर वेलॉसिटीच्या पाठीमागच्या दिशेने असेल 80, तो पण टॅन्जेंशियल. ही वेलॉसिटी टॅन्जेंशियल, तसे तो पण टॅन्जेंशियल असतो. हा, बरं का. तो जर अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल तर पुढच्या पॉइंटला वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कमी झालेली असते. म्हणजे सुरुवातीला 10 मीटर पर सेकंद असेल तर पुढे 5 मीटर पर सेकंद असेल, असे असेल तर. आणि त्याच डायरेक्शन मध्ये 80 असेल तर इथं समजा 10 आहे तर तिथं 15, अशा पद्धतीनं हे टॅन्जेंशियल ऍक्सेलरेशन वेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडला बदलतो. पण वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट घेतली आपण UCM मध्ये, वेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट, डेफिनेशनच आहे ती UCM ची. If the tangential velocity magnitude is constant, then it is called uniform circular motion. बघितले आपण त्यामध्ये. आणि मग त्यावेळी 80 नसतो, म्हणजे ह्याचा विषय मिटला. दुसरा सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, म्हणजे या सॅटेलाइट वर अर्थच्या सेंटरच्या दिशेनं ऍक्ट होणार सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन. याचे 3 फॉर्म्युला आपण बघितलेत. कुठला? R ओमेगा स्क्वेअर, V² अपॉन R आणि V ओमेगा, असे 3 मॅग्निट्यूड आपण बघितले त्याचे. हे सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, हे किंवा रेडियल ऍक्सेलरेशन. सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन असल्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स असल्याशिवाय सर्क्युलर मोशन पॉसिबल नाही. म्हणजे हा ऑर्डिनरी असू दे नाहीतर UCM असू दे, हा असतोच, बरोबर. मग ज्या अर्थी V ची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते, त्या अर्थी ओमेगा पण कॉन्स्टंट राहतो. ओमेगा अँग्युलर वेलॉसिटी पण कॉन्स्टंट राहते. म्हणजे अल्फा पण 0, म्हणजे हा पण नसतो UCM मध्ये, पण ऑर्डिनरी मध्ये असतो बरं का. हा UCM मध्ये तो पण नसतो, एकच ऍक्सेलरेशन. बघा, अशा पद्धतीनं हे सॅटेलाइट अर्थच्या सेंटरच्या दिशेनं असणाऱ्या सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन फिरत असतो. आता तुम्ही अर्थच्या सरफेस वरून वर गेला सॅटेलाइट मध्ये आत, तुम्ही म्हणजे ऍस्ट्रॉनॉट समजा, एखादा ऍस्ट्रॉनॉट, तर मुळातच त्याचं वेट कमी झालेलं असतं. कसं बघा, अर्थच्या सरफेसला असणारं वेट किती असेल रे? Gm अपॉन R, बरोबर का. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट रे. म्हणजे mg ज्याला म्हणताय ना तुम्ही, त्याच्याऐवजी मी GM मध्ये घेतलं.
mg ज्याला म्हणतात त्या jm मध्ये घेतलं, कारण इथं gr² टाकला की r जाणार आहे आणि मग mg राहतोय बरोबर. मग हे सरफेसला, अर्थच्या सरफेसला असणारं वेट त्याला WE म्हणतो, WE म्हणतो तुमचं वेट इथं त्या ॲस्ट्रोनॉटचं सरफेसवर असणारं वेट अर्थच्या. आता तुम्ही गेला हाईट न आणि मग एवढ्या हाईटला जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणी तुमचं वेट किती होणार आहे बघा, WS म्हणतो. सॅटेलाइट मध्ये गेला तुम्ही, सॅटेलाइट मध्ये गेला किती वेट असणार आहे तिथं तुमचं, GM अपॉन काय R प्लस H. हा इथं स्क्वेअर आहे बरं का, स्क्वेअर आहे, R प्लस H चा स्क्वेअर. बघा हा H आहे की नाही, हा H वाढला, H वाढल्याबरोबर हा डिनॉमिनेटर वाढला, त्याचा स्क्वेअर पण वाढला, म्हणजे डिनॉमिनेटर सगळाच एकूण वाढला, म्हणजे WS काय झाला रे, कमी झाला. कमी. हा डिनॉमिनेटर वाढला की भागाकार कमी येतो ना, डिव्हिजन कमी येतो, म्हणजेच WH ची व्हॅल्यू कमी झाली. म्हणजे मुळातच तुम्ही तेवढ्या हाईटला जाताय म्हणजे WS सॅटेलाइट मधलं वेट इज व्हेरी 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 लेस दॅन WE. पण झिरो नाही, पण झिरो नाही, लक्षात घ्या, फक्त कमी झालंय. म्हणजे सॅटेलाइट जवळ पोहोचल्यानंतर तुम्हाला वेट आहे, थोडं का होईना पण आहे. आता तुम्ही सॅटेलाइट मध्ये एंटर झाला, मग आता मला सांगा सॅटेलाइट मध्ये आत आहे तुम्ही, म्हणजे सॅटेलाइट बरोबरच तुम्ही पण ऍक्सेलरेट होताय. हो. कुठल्या ऍक्सेलरेशन ना, सेंट्रिपिटल. मग सांगितलं की नाही, टेबलचं ऍक्सेलरेशन पण G, आणि टेबलवर तुम्ही उभा राहिलाय तुमचं पण ऍक्सेलरेशन G, किंवा लिफ्टचं ऍक्सेलरेशन खालच्या दिशेनं G, आणि तुम्ही पण लिफ्ट मध्ये आहात म्हणजे तुमचं पण G. पडतं का वेट तुमचं त्याच्यावर, नाही, झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन. आता इथं तीच अवस्था झाली, या सॅटेलाइटचं पण ऍक्सेलरेशन अर्थच्या सेंटरच्या दिशेने AC सेंट्रिपिटल, तुम्ही सॅटेलाइट बरोबरच आहात म्हणजे तुमचं पण ऍक्सेलरेशन किती झालं की मग तुमचं सॅटेलाइटच्या फ्लोअरवर वेटच पडत नाही, कमी झालंच पण ते कमी असणारं वेट सुद्धा सॅटेलाइटच्या फ्लोअरवर पडत नाही. झाली का झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन. म्हणजे सॅटेलाइटच्या आतमध्ये असताना तुम्हाला स्वतःला जर मूव्ह करायचं असेल तर स्वतःहून असं समजा वर जायचंय असं गेलं पाहिजे, पुन्हा थांबायचंय असं केलं पाहिजे, तुम्हाला स्वतःहून. तुम्हाला ते टीव्हीला बघता का नाही तुम्ही कधी, गाण्याचे चॅनेल नाही बघायचे, सायंटिफिक चॅनेल असतात ते बघायचे, नाहीतर बिफोर यू म्युझिक वगैरे असलं बघत बसायचं नाही. मग डिस्कवरी आहे, ह्याला दाखवतात बघा, त्या सॅटेलाइट मध्ये तुम्ही असताना म्हणजे ते कसे स्वतःला मोशन देतात, वर येतात, इकडे जातात, तिकडे जातात, थांबवतात स्वतःला. ते अवघड असतं, अवघड असतं. त्याला ब्लड सर्क्युलेशन झालं पाहिजे त्या कंडिशनला, म्हणजे सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये. आणि मग या सॅटेलाइट मध्ये तुमचं त्या सॅटेलाइटच्या फ्लोअरवर पडणारं वेट झिरो, यालाच म्हणायचं वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. आता फक्त इथं एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा. मगाशी सांगितलं लिफ्टचं एक्झाम्पल, टेबलचं एक्झाम्पल, तुम्ही खाली येताय अर्थच्या सेंटरकडे म्हणून झिरो ग्रॅव्हिटी. इथं सॅटेलाइट अर्थच्या सेंटरकडे येत नसतो, कारण सॅटेलाइटला काय दिले, वेलोसिटी दिली, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिलेली आहे, क्रिटिकल वेलॉसिटी दिलेली आहे. त्यामुळे त्या वेलॉसिटीमुळे तो सॅटेलाइट या ऑर्बिट मध्ये रिमेन्स आहे, म्हणजेच कॉन्स्टंट हाईटला कायमस्वरूपी आहे. आलं लक्षात. आणि तुम्ही पण आहे, पण तुमच्या दोघांवरही सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन आहे, एकच AC अर्थच्या सेंटरच्या दिशेनं, आणि त्यामुळं तुमचं वेट त्या सॅटेलाइटच्या फ्लोअरवर पडत नाही आणि सॅटेलाइटची नॉर्मल रिॲक्शन तुमच्यावर नसते. म्हणजेच इथं झाला वेटलेसनेस. हा बघायचा आपल्याला सॅटेलाइट मध्ये, लक्षात घ्या बरं का, नाहीतर यालाच म्हणायचं झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन. वेटलेसनेस म्हणजेच झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन, झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन म्हणायचं बघायला, झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन.
आलं लक्षात. म्हणजेच वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. याचा अर्थ असा फक्त घ्यायचा नाही सॅटेलाइट आणि तुम्ही दोघं पण एकाच ऍक्सलरेशन खाली येत आहे. लिफ्टचं एक्झाम्पल हे सांगितलंय तुम्हाला कसा वेटलेसनेस होतो एक्सपिरियन्स करण्यासाठी. आणि मग अशा पद्धतीने याला म्हणतात वेटलेसनेस. आता हे महत्वाचं बरं का, तुम्हाला जर वेटलेसनेस इन सॅटेलाइट ही नोट विचारली तर मगाचं लिफ्टचं काही लिहायचं नाही, आत्ता सांगितलेलं लिहायचं. Satellite is revolving continuously around the earth in a constant circular orbit. It provided a required horizontal velocity so that it remains at a constant height and revolving in the circular orbit. For the circular orbit, you must require centripetal acceleration. So satellite have a particular centripetal acceleration directed towards the Earth's center. When that astronaut enters in a satellite, at that time it also start to revolving with the satellite in the same orbit, and so that centripetal acceleration also behave by that astronaut when it is present, he is present inside the satellite, so that satellite and astronaut, both of them, they are possesses same centripetal acceleration, and so that that astronaut does not exert the force, gravitational force on this floor of the satellite, and so that satellite floor does not exert any normal reaction on it, and so that no weight is experienced by the astronaut inside the satellite. It is the weightlessness in a satellite, and it is also called झिरो ग्रॅव्हिटी कंडिशन. एवढंच तुम्ही लिहाय, शेवटचा पॅराग्राफ फक्त. त्यातलं पण हे लिहायचं नाही पुढचं काय. ह्याचा अर्थ असा की तुम्ही आणि सॅटेलाइट अर्थच्या सेंटरकडे येत आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येत आहे, असं सुद्धा लिहित बसायचं नाही. एवढंच तुम्ही लिहायचं आहे वेटलेसनेस म्हणजे. नाहीतर 1.5 पानाचं दिसतंय, एका पानाचं दिसतंय आर्टिकल म्हणून काय सगळं लिहित बसायचं नाही. 2 मार्काला नोट असते नुसती, राईट दी शॉर्ट नोट ऑन वेटलेसनेस इन ए सॅटेलाइट. आलं का लक्षात? आलं सगळ्यांच्या? हा. आता अजून एक आर्टिकल बघूया का, म्हणजे उद्या संपेल चॅप्टर. आता अजून एक आर्टिकल बघायचं आपल्याला, टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट. टाइम पिरियड ऑफ ए सॅटेलाइट म्हणजेच पिरियडिक टाइम. आता हा सॅटेलाइट या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय एच एवढ्या हाईटला. अर्थची रेडियस आर, ते सरफेस पासून इथपर्यंतची हाईट एच, म्हणजेच एकंदरीत स्मॉल आर एवढ्या रेडियसच्या ऑर्बिट मध्ये हा सॅटेलाइट फिरतोय. म्हणजेच आर इक्वल टू आर प्लस एच, हे इक्वेशन 1 म्हणतो नेहमीप्रमाणे आपलं नेहमीप्रमाणे. आता आपल्याला त्याचा पिरियड काढायचा आहे. मग समजू आपण हा सॅटेलाइट, पिरियड म्हणजे काय बघा, डिफाईन पिरियड अगोदर डिफाईन करूया. टाइम रिक्वायर्ड टू सॅटेलाइट टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन इन दी सर्क्युलर ऑर्बिट इज कॉल्ड इट्स पिरियड. त्याला मी कॅपिटल टी म्हणतो. समजा हा या व्हीसी क्रिटिकल वेलॉसिटी एवढ्या वेलॉसिटीनं हा सॅटेलाइट या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय व्हीसी एवढ्या वेलॉसिटीनं, आणि मग त्याला लागणारा टाइम टी आहे. एका रिव्हॉल्युशन मध्ये तो डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती घेतोय रे एका रिव्हॉल्युशन? 0 डिस्प्लेसमेंट. मग डिस्टन्स किती घेतोय? 2 पाय आर. बरोबर. कुठला आर? 2 पाय. स्मॉल डिस्टन्स कव्हर्ड डी इक्वल टू 2 पाय आर. स्मॉल आर. बरोबर. आर प्लस एच. हा म्हणजे स्मॉल आर. एवढं डिस्टन्स घेतोय तो डिस्टन्स, आणि मग व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजेच डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच व्हीसी इक्वल टू 2 पाय आर अपॉन टी. हे झालं इक्वेशन 2 म्हणतो मी त्याला. आता क्रिटिकल व्हेलॉसिटी माहित आहे तुम्हाला किती आहे ते?
How much is the critical velocity of a satellite? सर्क्युलर ऑर्बिट आहे म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी किती असते रे, माहित आहे तुम्हाला? स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन कुठला? स्मॉल आर. बरोबर, याला म्हणतो इक्वेशन 3. मग आता झालं की VC दोन प्रकारे काढला तुम्ही. एकदा डिस्टन्स आणि टाइम पिरियडिक आहे म्हणून टी वरून, आणि एकदा आपण कॅल्क्युलेट करून ठेवलाय अगोदरच. करूया इक्वेट ही दोन्ही इक्वेशन्स. म्हणजे फ्रॉम 2 and 3 यू विल हॅव स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन R इक्वल टू 2 pi R अपॉन T. दोन्ही बाजूचा करूया स्क्वेअर थोड्या वेळासाठी. म्हणजेच इकडे स्क्वेअर रूट निघून जाईल. GM अपॉन R इक्वल टू 4 pi स्क्वेअर R स्क्वेअर अपॉन T स्क्वेअर. या T स्क्वेअर ला घेतो इकडे, या दोन्हीला टाकतो तिकडं. म्हणजे T स्क्वेअर इक्वल टू 4 pi स्क्वेअर R स्क्वेअर इंटू R जाईल मल्टिप्लाइड आणि GM जाईल डिवाइड. बरोबर, म्हणजेच T स्क्वेअर इक्वल टू 4 pi स्क्वेअर अपॉन GM इंटू R क्यूब. याला जरा घालतो ब्रॅकेट. जे ब्रॅकेट मध्ये ठेवलंय ते काय आहे रे? सगळं कॉन्स्टंट आहे. जे ब्रॅकेट मध्ये ठेवलंय ते सगळं कॉन्स्टंट आहे. बघा, 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, त्याचा स्क्वेअर कॉन्स्टंट, म्हणजे हा प्रोडक्ट पण कॉन्स्टंट. जी असलरेशन ड्यू टू युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणताय त्याला. M म्हणजे अर्थचं मास कॉन्स्टंट. ते काय आपल्याच रिप्रोडक्शन काय वाढलं असलं तर वाढलं असलं, नाहीतर ते कॉन्स्टंटच आहे. म्हणजे 4 pi स्क्वेअर कॉन्स्टंट, GM कॉन्स्टंट, त्याचा डिव्हिजन पण कॉन्स्टंट. म्हणजेच 4 pi स्क्वेअर अपॉन GM इक्वल टू कॉन्स्टंट. याचा अर्थ T स्क्वेअर प्रपोर्शनल टू R क्यूब. हे कुणाच तरी काहीतरी आहे रे. ते पिरियड लॉ. बरोबर, केपलरचा लॉ आहे. फक्त तिथं म्हणताना आपण रेडियस म्हणत नाही. काय म्हणतोय? तिथं डिस्टन्स. नाही, डिस्टन्स पण नाही. याला काय म्हणतोय फक्त तिथं? इथं हा रेडियस आहे या सर्क्युलर ऑर्बिटचा. तिथं काय म्हणतोय? एक्सियल बरोबर, सेमी. हा बरोबर, सेमी काय? सेमी मेजर. बरोबर, सेमी मेजर ऍक्सिस म्हणतोय तिथं. इलिप्सचा सेमी मेजर ऍक्सिस म्हणतोय बघा. हा, म्हणजे स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट इज ऑलवेज इक्वल टू, ऑलवेज प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स रेडियस. हे तिथं म्हणतोय क्यूब ऑफ इट्स सेमी मेजर ऍक्सिस ऑफ दॅट इलिप्स असं म्हणतोय तिथं. एवढाच फरक आहे, बाकी तेच आहे बघा. अशा पद्धतीनं हा पिरियड, हे जरा लक्षात ठेवा बरं का. कधी कधी म्हणतात प्रूव्ह दॅट, प्रश्न असतो, प्रूव्ह दॅट स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. मग इथपर्यंत यायचं थांबायचं, झालं की प्रूव्ह. हे बघा, हे एवढं तुम्हाला लिहावं लागेल इथपर्यंत. पण आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. करूया फॉर्म्युला तयार पिरियडचा. त्यासाठी परत मी इथं येतो. आता इथं स्क्वेअर रूट घेऊया दोन्ही बाजूस, म्हणजे T साठी फॉर्म्युला पाहिजे आपल्याला. मग स्क्वेअर रूट घेऊया. T स्क्वेअरचा स्क्वेअर रूट T इक्वल टू 4 चा स्क्वेअर रूट 2 पाय स्क्वेअरचं पाय. राहिलेल्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, टाकूया स्क्वेअर रूट मध्ये. स्क्वेअर रूट मध्ये R क्यूब अपॉन GM. झाला बघा एक फॉर्म्युला तयार पिरियडचा. तिकडे दिसतंय का पलीकडं? हा दिसतंय. बघा, T इक्वल टू ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ R क्यूब अपॉन GM. आता फक्त दुसऱ्या फॉर्म मध्ये लिहितो, R ची व्हॅल्यू टाकू एक त्यात, स्मॉल r ची. म्हणजे स्मॉल r इक्वल टू R प्लस H. म्हणजे T इक्वल टू ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ R प्लस H क्यूब डिवायडेड बाय GM. झाला बघा दुसरा फॉर्म. दुसरा फॉर्म तयार झाला बघा. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात येते,
जेवढं हे सॅटेलाइट जास्त हाईटला तुम्ही लँड कराल म्हणजेच सर्क्युलर ऑर्बिट द्याल तेवढा पिरियड काय होईल रे, वाढतोय का कमी होतोय ते तुम्हाला सांगायचं. वाढणार म्हणजे जास्त वेळ लागणार. जेवढं सॅटेलाइट हायर हाईटला तेवढं जास्त वेळ लागणार. पण जेवढा हायर हाईटला तेवढी क्रिटिकल व्हेलॉसिटी काय लागणार रे, कमी लागणार. कमी लागणार. बरोबर. म्हणजे जेवढा तो जास्त हाईटला आहे तेवढा स्लो होतो पण वेळ जास्त लागतो म्हणजेच पिरियड जास्त लागतो. बरोबर. आता अजून एक 2-3 फॉर्म मध्ये करूया की व्यक्त. त्या हाईटला जी किती आहे, GH एवढा आहे. मग GM ची व्हॅल्यू काय, GH R plus H स्क्वेअर. बरोबर. R plus H चा स्क्वेअर. अगदी बरोबर. टाका ही व्हॅल्यू इथं. म्हणजे पिरियडचा आणखी एक फॉर्म तयार झाला बघा. T equal to twice pi square root of. डायरेक्ट सांगायचं मला आता. ही व्हॅल्यू तुम्ही GM च्या जागेवर टाकलेली आहे. R plus H cube. वर्ग. हे बघा ह्या स्क्वेअरला स्क्वेअर गेला का, ह्यातला एक राहिला फक्त. डिवायडेड बाय H. बरोबर. झाला बघा आणखी एक फॉर्म स्मॉल g मधला. आता ह्यात आणखी एक कंडिशन आणतो, इथं लिहितो बरं का. हे बघा इथं लिहितो. आता त्यामध्ये मी एक कंडिशन आणतो. सपोज मिनिमम कंडिशन रे, सपोज दिस सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस. रिव्हॉल्विंग आहे बरं का, रिव्हॉल्व होतोय व्हेरी नियर टू अर्थ सरफेस. काय होईल रे पिरियड, R प्लस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय झाला, R म्हणजे विरोध झाला. आणि त्यावेळी GH किती असणार आहे, G एवढा 9.8 आपला नेहमीचा. म्हणजेच पिरियड काय झाला बघा, T इक्वल टू ट्वाइस पाय स्क्वेअर रूट R अपॉन G झालं बघा. वीप सॅटेलाइट इज व्हेरी नियर टू द अर्थ सरफेस and in the revolving condition at that time how the period behave by the satellite is equal to 2 pi square root of radius of the earth divided by G at the surface of the earth. मग आपल्याला हे माहित आहे, R माहित आहे आपल्याला 6400 किलोमीटर. बर G माहित आहे 9.80 म्हणजे 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंद. या सगळ्या व्हॅल्यू जर तुम्ही यामध्ये टाकल्या आणि कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात ठेवायचं पिरियड येतो 84.6 मिनिटात बरं का, मिनिटात. आता सेकंद करायचे असतील तर तुम्ही 60 ने याला मल्टिप्लाय करू शकता आणि तास करायचे असतील तर 60 ने याला डिवाइड करू शकता, व्हॉट एव्हर इट मे बी. बरोबर. म्हणजे एवढ्या मिनिटाचा पिरियड मिळतो. लक्षात घ्या 84.6 मिनिट एवढा वेळ लागतो एक रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी. आणि तेच आपण पोलार सॅटेलाइट मध्ये बघितलं की ह्यालाच अप्रॉक्सिमेटली किती म्हटलंय, 85 मिनिट. बरोबर. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, ह्याच्यावरूनच सांगतोय तुम्हाला. ह्याच्यावरून समजा कधी कधी प्रश्न असा विचारतात, अर्थच्या सरफेसच्या वर बघा, आता इथं हे मी काढतोय ट्रॅक, अर्थच्या सरफेसच्या वर अर्थच्या रेडियस एवढ्या लेंथचा दोरा घेऊन म्हणजे 6400 किलोमीटरचा दोरा घेऊन तुम्ही एखादा पेंड्युलम तयार केलाय. बघा हे रिजिड सपोर्ट, इथं पेंड्युलम तयार केलाय. पेंड्युलम रे, दोलक. हा पेंड्युलम तयार केलाय अर्थच्या सरफेसच्या वर अर्थच्या रेडियस एवढ्या लेंथचा एक पेंड्युलम तुम्ही तयार केलाय. पेंड्युलम. आता हा जो पेंड्युलम आहे याचा पिरियड किती भरेल, मग याला एक आयसोलेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागेल असं विचारलं तर पेंड्युलमचा हे बघा, ही लेंथ म्हणजेच रेडियस. पेंड्युलमचा पिरियड काढलाय तुम्ही, T इक्वल टू ट्वाइस पाय स्क्वेअर रूट ऑफ L अपॉन G. आठवला का,
सर्क्युलर मोशन मध्ये बघितलं आपण हा. एल अपॉन जी. मग एल म्हणजेच आर आहे. किती वेळ लागेल रे त्याला? 85 मिनिट. 85 मिनिट. बरोबर 84.6 मिनिट. असाही क्वेश्चन विचारतात बरं का, लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याला कुठलं काय जोडतात बघा, आणि असे क्वेश्चन सीईटी किंवा नीट किंवा जेई ला तयार करतात अशा पद्धतीने. लक्षात आलं? तर तसंही लक्षात ठेवा बरं का. लक्षात उगाच माइंड मध्ये ठेवायचं असल्या गोष्टी जाता जाता सांगितलेल्या माइंड मध्ये, आणि त्याच कलेक्शन असं करायचं की नीट, सीईटी आणि जेई आपण फुल फॉर्म मध्ये आलो पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला या सॅटेलाइटच्या टाइम पिरियड संदर्भात चर्चा करता येईल. प्रश्न सांगितले तुम्हाला, पिरियड काढा म्हटलं तर इकडे यायचं, हे द्यायचं बरोबर. इकडं नाही आला तरी चालतंय. हे आपलं थोडीशी चर्चा आपण थोडी पुढे केली. पण कधी कधी प्रश्न मगासारखा असला जर असेल कुठला, शो दॅट. हा, शो दॅट square of the period of revolution of satellite is directly proportional to cube of its radial orbit, radius of orbit. असं असेल तर इथपर्यंतच थांबायचं बरं का. असं पण विचारतात प्रश्न मुद्दाम. आलं लक्षात? ठीक आहे, थांबूया. आज 2 आर्टिकल घेतलेत. एक वेटलेसनेस इन सॅटेलाइट आणि 2 टाइम पिरियड ऑफ. व्यवस्थित वाचायचे. आणखी काय शंका असेल तर विचारायचं. शंका काय ठेवतच नाही मी, पण तरी पण तुम्हाला वाचताना काय आणखी वेगळं वाटलं तर मला लगेच विचारायचं. पाटील सर रेकॉर्डिंग अगोदर हे करा की. ठीक आहे, थांबूया. गुड बाय.